हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री. मी गायत्री तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या वेडिंग सिरीजमध्ये. सो आजचा आपला विषय आहे की नवरीसाठी साडी घेताना जी नवरी मुलगी आहे म्हणजे मुलगी आहे ती नेमकी कोणती मोठी चूक करते. हो, ह्या चुका खूप मुलींकडून होतात आणि सहसा त्या निदर्शनास देखील येतात आणि त्या अशा वेळेस निदर्शनास येतात की त्यावेळेस आपण काहीच नाही करू शकत. सो त्यांचा जो स्पेशल डे असतो तो स्पॉईल होतो. सो त्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे. लग्न ठरलं ना की नवरी मुलगी सगळ्यात आधी शॉपिंगची तयारी करते. काही न विचार करता मुली डायरेक्ट शॉपमध्ये जातात आणि मला लग्नासाठी साडी पाहिजे असं त्यांना सांगतात आणि साडी घेतात. ठीक आहे, लग्नासाठी साडी पाहिजे, परंतु जसं मी आधीही माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे, तुम्ही जेव्हा तुमच्या शॉपिंगसाठी जाता तेव्हा तुमचा ब्रायडल लूक हा नेमका कसा असेल ते तुमच्या डोक्यात फिट करा. तुमच्या मेमरीमध्ये तो क्लिअर ठेवा की आपला हा असा असा ब्रायडल लूक असणार आहे. सो त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार नाही, कारण दुकानात जेव्हा जातो तेव्हा आपल्यासमोर भरमसाठ साड्या ठेवल्या जातात. हे माझं देखील उदाहरण आहे. परंतु मी माझ्या लग्नाच्या वेळेस माझा ब्रायडल जो लूक होता तो माझा क्लिअर होता. मला कसं दिसायचं किंवा काय, माझा ब्लाऊज कसा असेल, हे सगळं माझं ऑलरेडी क्लिअर होतं. सो मी त्या पद्धतीने साडीचा कलर मी काही ठरवलेला नव्हता, परंतु आपल्याला छान नऊवारी घ्यायची आहे असं मी ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने मी शॉपिंगला गेली होती. त्याचबरोबर ब्रायडल लूक आहे म्हटल्यावर मला लाल कलर आवर्जून माझ्या नऊवारीमध्ये किंवा ब्लाऊजमध्ये हवा होता आणि त्या पद्धतीने मी माझा लाल कलरचा ब्लाऊज देखील तेव्हा स्टिच केलेला. सो त्या पद्धतीने आपल्या डोक्यात आपला फोकस हा क्लिअर पाहिजे, जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाही. सो आणि त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रायडलसाठी नवरी मुलीसाठी शॉपिंगला जाता तेव्हा भरगच्च मंडळी सोबत घेऊन जाऊ नका. मोजके न्या ज्यांना प्रॉपर साडीमधलं कळतं, ज्यांना लूकमधलं कळतं किंवा आपले आईवडील आपल्या म्हणजे पैशासाठी आपल्याला आईवडील सोबत लागतात, असे मोजके 4-5 डोकी न्यासोबत, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. कारण जेवढी लोकं सोबत असतात तेवढं साडी घेताना नवरा मुलीचं कन्फ्युजन ती लोकं करून देतात. आणि हे खूप वेळा मी देखील ऑब्झर्व केलं आहे. माझे देखील आजूबाजूची जी लग्न झाली आहेत तेव्हा मी त्या मुलींच्या बाबतीत देखील हे खूप वेळा ऑब्झर्व केलं आहे. त्यामुळे मी माझ्या शॉपिंगला मोजकी 4-5 डोकेसोबत नेलेली आणि त्यामुळे माझा लूक देखील खूप छान सिम्पल छान सोबर दिसत होता आणि एलिगंट दिसत होता. सो पहिला मुद्दा म्हणजे तुमचा लूक तुमच्या डोक्यात फिट करा, कसं आहे काय आहे, जेणेकरून तुम्ही शॉपमध्ये गेल्यावर कन्फ्यूज होणार नाही, कारण आपल्यासमोर भयानक साड्या ठेवल्या जातात. दुसरा, मोजकी डोकी म्हणजे मोजकी लोकं तुमच्यासोबत न्या ज्यांना प्रॉपर कळतं. तिसरा मुद्दा म्हणजे फक्त साडीचं डिझाईन. काही मुली काय करतात, शॉपमध्ये गेल्या की वाव किती सुंदर साडी आहे, हीच घेऊया हे बघतात आणि साडीचं डिझाईन पाहूनच त्या फिक्स करून टाकतात. सो दुकानात गेल्यावर आहे ना, हेवी वर्क किंवा सुंदर डिझाईन असं पाहूनच ब्रायडल साडी ह्या मुली चूज करतात. परंतु तसं न करता त्याचा रंग, त्याचं कापड, साडीचा फॉल कसा आहे, साडीचं ड्रॅपिंग कसं आहे, हे 4 मुद्दे तेव्हा लक्षात घेतले पाहिजेत. साडी खूप जड तर नाही आहे ना, म्हणजे ती आपल्याला कॅरी करायची असते 6-7 तास. सो त्या पद्धतीने साडी ती खूप हेवी तर नाही आहे ना, ह्याचा विचार केला पाहिजे. ती साडी नेसून आपल्याला फोटो सेशनसाठी उभं राहावं लागतं. सो या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि मग ती साडी चूज केली पाहिजे. ह्याचा पुढचा मुद्दा म्हणजे स्किन टोनकडे दुर्लक्ष खूप वेळा केलं जातं. म्हणजे जी नवरी मुलगी आहे ती तिच्या स्किन टोनच्या अगदी अपोजिट घेते आणि ज्यामुळे तिचा स्पेशल डे हा स्पॉईल होतो. सो स्पेशली स्किन टोनकडे लक्ष देऊनच आपला साडीचं जे काही असेल ते साडीचं मटेरियल असेल किंवा साडीचा रंग असेल ते सिलेक्ट केलं पाहिजे. स्पेशली गडद रंग हे काही मुलींवर खूप जास्त उठून दिसतात आणि सध्या पेस्टल शेड्सचा देखील खूप ट्रेंड आहे. तर सो तुम्ही पेस्टल शेड्स देखील प्रेफर करू शकता. ते देखील निवडताना तो तुमच्या लूकला किंवा तुमच्या रंगाला, तुम्ही सावळ्या आहात की गोऱ्या आहात यावर तुम्ही तुमचे पेस्टल शेड्स डिसाईड करा. परंतु पेस्टल शेडचा ट्रेंड आहे म्हणून मी पेस्टल शेड घेईल असं करू नका. जर वेगळा रंग सूट होत असेल, स्पेशली लाल, हिरवा हे रंग तुमच्या शरीराला, तुमच्या त्वचेवर सूट होत असतील आणि ते खूप छान दिसत असतील,
तर ते प्रेफर करा. उगाच पेस्टल शेड्स हा ट्रेंड आहे म्हणून ट्रेंडच्या पाठी पळू नका. पुढचा मुद्दा म्हणजे बॉडी टाईप. काही वेळा बॉडी टाईप न बघता साडी घेतली जाते. बॉडी टाईपवर आपण याआधी देखील व्हिडिओ केलेला आहे, तो नक्की बघा. इन डीप व्हिडिओ आहे तो. सो तुम्ही उंच आहात, बारीक आहात, जाड आहात, की तुमची हाईट कमी आहे, यावर तुमची साडी ही चूज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो त्यावरच तुम्ही बॉर्डरची मोठी बॉर्डर चूज करणार आहात की बारीक बॉर्डर चूज करणार आहात, मोठ्या प्रिंट्स चूज करायच्या आहेत की बारीक प्रिंट्सवाली साडी चूज करायची, हे सगळं त्याच्यावर डिपेंड असतं. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कम्फर्ट, जो मी नेहमी सांगत असते. कम्फर्ट काही मुली विसरून जातात आणि साडी आवडली म्हणून घेतात, पण ती साडी जड असली तर आपल्याला दिवसभर कॅरी करणं खूप जास्त अवघड होऊन जातं. सो ती साडी आपल्यासाठी कम्फर्टेबल आहे का, आपल्याला ती प्रॉपर यूज होईल का, म्हणजे ती प्रॉपर आपल्याला कॅरी करता येईल का, हा सगळा विचार करून ती साडी चूज केली पाहिजे. सो हे काही मुद्दे आहेत. फक्त रंग किंवा साडीचं डिझाईन छान आहे ह्याच्यावर साडी चूज होत नाही. किंवा माझ्यासोबत ते काका होते किंवा त्या काकू होत्या, त्यांनी मला सांगितलं ही साडी छान आहे म्हणून मी ती घेतली, असं न करता सगळ्या गोष्टींचा प्रॉपर, मी सांगितलेले जे मुद्दे आहेत त्या गोष्टींचा प्रॉपर विचार करूनच तुम्ही साडी चूज करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या या चुका ज्या आहेत त्या होणार नाहीत. या चुका मी ज्या सांगितल्या आहेत त्या चुका शक्यतो टाळा आणि तुमचा लूक, तुमचा ब्रायडल लूक हा छान त्याच्यामुळे होईल आणि तुम्ही तुमच्या स्पेशल दिवशी खूप छान दिसाल. सो आत्तापुरतं इतकंच. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.